देवळाबाहेर भीक मागत असलेल्या एका भिकाऱ्याला एक भक्त विचारतो, धडधाकट शरीर असताना भीक मागताना लाज नाही का वाटत? भिकारी उत्तरतो, देवळाच्या देवासमोर तुम्हाला वाटली का? रसिको, आता ही जी अलग मी तुम्हाला ऐकवली, याला अतिलघु कथा हा याचा फुल फॉर्म आहे. आणि या साहित्य प्रकाराचे उद्गाता आहेत श्री राजेंद्र वैशंपायन. तर रसिको, हो दीप्ती देसाई प्रस्तुत गाच्या अंतर्गत आम्ही नक्षत्रांची माला, थोड्या कविता थोड्या गप्पा हा एक उपक्रम सुरू केला आहे. आणि ह्या उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत मी बोरुलीकर आणि ऑक्टस इन्फोटेक. मॅम, हो, मी बोरिवलीकर. मासिक दर्जेदार वृत्तपत्र आहे. गेली 5 वर्ष बोरिवलीमध्ये प्रसिद्ध होत आहेत आणि याचे संपादक आहेत राजेश कुलकर्णी. दुसरे मीडिया पार्टनर आहेत आपले ऑक्टस इन्फोटेक. याचे फाउंडर डायरेक्टर आहेत सचिन धामणे. गेल्या 11 वर्षापासून वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप मोबाईल ऍप्स या सेवा पुरवतात. रसिका, ऍक्च्युली आमच्या मॅमला थोडंसं शेअर करायचं होतं हे की ऍक्च्युली नक्षत्रांची माला हा उपक्रम का, मॅम थोडं सांगाल? अरे हो, हा उपक्रम आपण सुरू केलाय. तर मंडळी, या उपक्रमाअंतर्गत आपण गुणी आणि प्रतिभावंत व्यक्तींना भेटणार आहोत आणि त्यांच्या कार्याची, त्यांच्या कामाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आमचे आजचे पाहुणे हेही गुणी आणि प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहेत आणि ते त्यांच्या सर्व व्यस्त दिनक्रमातही कवितेची आणि साहित्याची उपासना करणारे उपासक आहेत, ज्यांना आपण सगळे ओळखतो. आणि आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. नक्कीच मॅम. तर रसिका हो, या नक्षत्रांची माला, थोड्या गप्पा थोड्या कविता या उपक्रमात मी पल्लवी वडवेकर बर्वे आमच्या मॅम दीप्ती देसाई यांच्यासोबत मनापासून स्वागत करते आमच्या पहिल्या पाहुण्याचं, ज्याने आज या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. आणि ते आहेत राजेंद्र वैशंपायन. राजेंद्र, तुझं खूप खूप स्वागत. मुळात मंडळी आमचं प्रमुख पाहुणे आहे, तरीही मी त्याला अरे कार्य करते आहे, कारण राजेंद्र आणि मी एकाच शाळेत होतो आणि 1ली ते 4थी आम्ही एकत्र होतो. तो खूप छान मित्र आहे माझा. बऱ्याच कॉम्पिटिशन्स मध्ये आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून होतो. तर राजेंद्र, तुला पहिला प्रश्न आता आमच्या मॅम तर्फेच येतोय. शुअर नक्की. आय एम ग्लॅड टू बी हिअर. आणि तुमचे सगळे उपक्रम मी पाहत असतो आणि त्याच्याशी संलग्न असतो. वेळोवेळी युट्यूबवर तुमचे कार्यक्रम पण पाहत असतो. तुमचं खूप चांगलं चाललंय उपक्रम, म्हणून तुम्हाला अभिनंदन आणि शुभेच्छा दोन्ही माझ्यातर्फे मनापासून. आणि सर, मी आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटतीये, पण तुम्हाला मी रोज ऐकतेय संध्याकाळी 7:30 वाजता राम रक्षा तुमच्या आवाजातली असते. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात. आणि सर, आजचा पहिला प्रश्न की तुमचा हा साहित्य प्रवास कसा सुरू झाला आणि अलग लिहाव्यात कसं सुचलं? ओके, साहित्य प्रवास सुरू झाला म्हणण्यापेक्षा सुद्धा स्वतःच्या अनुभवावर आधारित प्रत्येकाच्या मनात खूप काही काही विचार येत असतात आणि मनात वादळ सुरू असतात आणि खूप आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, पण प्रत्येक वेळेला कोणी असा श्रोता असेल किंवा कोणी ऐकणारा भेटेलच असं सांगता येत नाही. तर त्यावेळेला सर्वात उत्तम साथ असते ती लेखनाची. आणि त्याच्यामुळे कविता पहिल्यांदा करतच, म्हणजे कॉलेजला जायला लागल्यानंतर काव्य, ज्या वयात काव्य सुचतं त्या वयात काव्य सुचायला लागलं आणि वेगवेगळी कारणं होती त्याला. तर तेव्हा एक्सप्रेस व्हायचं म्हणून सुरू केलं होतं, पण ते केवळ एक्सप्रेशन हाच एक भाग होता. साधारणपणे 2017च्या म्हणजे 2017च्या आसपास असंच मनातले खूप काही काही विचार आणि अनुभव आणि असं सगळं मांडायचं म्हणून मी लेख असा पहिला, म्हणजे ज्याला साहित्यिक लेख, ललित लेख म्हणतात, तर तो 2017 साली लिहिला. आणि तो सहज व्हॉट्सअपवर माझे जे काही क्लोज मित्र होते त्यांना पाठवला आणि त्यांना आवडला असं ते म्हणाले.
आणि मग जवळजवळ पुढच्या 60 दिवसामध्ये जवळजवळ 52 का 55 लेख लिहिले गेले आणि ते असे शेअर झाले आणि लोकांना ते आवडले म्हणा, किंवा दुसरं त्याच्यातलं एक असं होतं की मी माझ्या मनातले विचार व्यक्त करत असल्यामुळे ते लोकांना त्यांच्या मनातले वाटले असावेत म्हणून ते खूप शेअर झालं सगळं मीडियावर, सोशल मीडियावर, आणि ते खूप पसरलं. तर त्याच्यामुळे खरं सांगायचं तर ते जे लेख आहेत ते माझ्या मनात उमटलेले तरंग आहेत, सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचे म्हणा, त्याच्यावरच्या माझ्या प्रतिक्रियांचे, इंटरनल प्रतिक्रियांचे, आणि तो माझ्याशी झालेला माझा स्वतःचा संवाद आहे. आणि त्याच्यामुळे आता चला आपण आता काहीतरी लिहायला बसूया, किंवा चला आता आपण साहित्य सेवा करूया वगैरे, अशा काही विचाराने अजिबात काही ते झालं नाहीये. इट वॉज अ सेल्फ एक्सप्रेशन फ्रँकली. आणि ते पुन्हा मी म्हटलं तसं की प्रत्येकाला त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या मनाचं प्रतिबिंब दिसलं असावं म्हणून ते खूप इतकं पसरलं गेलं आणि लोकांनी खूप त्यांना ते आवडलं. मला प्रतिक्रिया खूप येतात, अजूनही येतात. आणि समाज माध्यम हा असा एक भाग आहे की इट जस्ट नीड्स वन क्लिक टू फॉरवर्ड इट टू ॲज मेनी पीपल ॲज यू कॅन. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये लेखक म्हणून सर्व दूर पसरण्याच्या मागे समाज माध्यमाचा खूप मोठा हात आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. अलगच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी माझं स्वतःची आर्ट मीडिया एंटरटेनमेंट कंपनी आहे, सॉनिक ऑक्टेव्स नावाची. तर त्याच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी म्हणून काही आम्ही प्रोजेक्ट करत होतो आणि त्याच्यामध्ये बरेच तरुणाई इन्व्हॉल्ड होती. आणि एक व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता, तर त्या निमित्ताने आपण काही करूया का असं एक विचार सुरू झाला होता. तर कोणीतरी मला एक संकल्पना इंट्रोड्यूस केली की एक टेरिबली टायनी टेल्स नावाचा एक प्रकार इंग्रजीमध्ये असतो किंवा त्यावेळेला होता की जो असंच साधारण स्वरूप त्याचं होतं. तर आपल्याला असं काही मराठीत करता येईल का, किंवा मराठीत असं काही उपलब्ध आहे का, असं जेव्हा आम्ही शोधायला लागलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ते तसं मराठीत उपलब्ध नाही. आणि तर त्याच्यामुळे म्हणून मग मी विचार केला की चला आपणच प्रयोग करून बघूया कसं काय जमतंय म्हणून. आणि त्यामुळे त्यावेळेला त्या प्रयोगाच्या निमित्ताने ते लघुकथा लिहिल्या गेल्या. बरं आता त्याला नाव काय द्यायचं, तर त्या नॉर्मल लघुकथा नव्हत्या किंवा संक्षिप्त पण नव्हत्या, त्या अतिसूक्ष्म होत्या किंवा असं काहीतरी ते स्वरूप होतं. तर त्याच्यामुळे अति लघु कथा इतकं त्याला सिंपल नाव ठेवावं असं लक्षात आलं. तर त्याचंही अधिक लघुरूप काय, तर ल क असं म्हणून ते अलक हे नाव रूढ झालं. आणि मला त्यावेळेला स्वप्नातही नव्हतं की हा प्रकार एक साहित्य प्रकार म्हणून रूढ होईल किंवा तो इतका लोकप्रिय होईल किंवा इतका लोकमान्य होईल आणि अनेक लोक त्या साहित्य प्रकारात लिहायला लागतील. तो एक प्रयोग म्हणून माझा एक काय म्हणतात एक वन ऑफ दी एनडीएवर्स असं म्हणून तो सुरू झाला. खरं तर त्यावेळेला खरंच मला अजिबात कल्पना नव्हती तो एवढा पसरेल आणि आवडेल आणि लोक त्याच्यात इतका आनंद घेतील म्हणून. सो दोन्हींचं साधारण उत्तर हे की असं साधारणपणे माझ्या लिखाणाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. राजेंद्र, तुझ्या आधीच सगळी एक जाणून घेतलं राजेंद्र वैशंपायन म्हणून तुला, तर लक्षात येतं की 5व्या वर्षापासून तू हार्मोनियम शिकतोयस. आता 5वं वर्ष हे असं असतं की आपल्याला तसं काहीच कळत नसतं की आपल्या आवडी तेवढ्या डेव्हलप झाल्या नसतात. तर घरच्यांचा आग्रह किती आणि तू मनापासून गेलास, म्हणजे काय नक्की सिच्युएशन होत्या? ऍक्च्युली हार्मोनियम मी खूप लेट सुरू केले. मी 5व्या वर्षी तबला शिकायला सुरुवात केली. आधी सुरुवातीला तबला शिकत असे आणि सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये आपल्या मुलाला काहीतरी यायला पाहिजे वाद्यापैकी किंवा गाण्यापैकी म्हणून एक जबरदस्ती केली जाते. तर तसं जबरदस्तीने मी तबल्याच्या क्लासला जायला लागलं, पाठवलं मला असं आपण म्हणू. आमच्या जवळच एक आप्पा बेडेकर म्हणून एक व्यक्ती राहत असत, बुजुर्ग होते. तर त्यांच्याकडे जायचो आणि मी शक्य जितकी कारणं आहेत तेवढी सगळी काढायचा प्रयत्न करायचो तो टाळायला क्लास. पण घरून एकतर घरी वातावरण होतं, माझ्या आई स्वतः सतार वाजवायची किंवा ती याच्यामध्ये खूप इंटरेस्टेड होती. वडील अप्रतिम गायचे, माझी मोठी बहीण गाणं म्हणायची किंवा ती गाणं शिकत होती. तर त्याच्यामुळे घरात आम्ही असं काही म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीच्या काळामध्ये दिवे गेले तर काय करायचं, मोबाईल नव्हते काय ना, आम्ही चक्क वाद्य काढायचो आणि गायला बसायचो. क्या बात आहे. हा सर, मग कोणी कोणाचे असं काही गाणं म्हणतात तसं हौशी सगळं होतं. त्याच्यामुळे एखादं वाद्य वाजवता येणं हे कंपल्शन होतं म्हणून मला अक्षरशः पाकटवलं क्लासला.
आणि वाजायला आणि दुसरा ऑप्शन नव्हता फ्रँकली. की 5वीत असताना नाही मला जायचं नाही हे म्हणायची त्यावेळेला टाप नव्हती आणि आमच्या घरी तर नव्हती. तर त्यामुळे म्हणून मग चला आता जातोच आहे तर एक थोडस हे असं होतं की एखादी गोष्टीत मी इन्व्हॉल्व्ह झालो की मात्र मी पूर्ण इन्व्हॉल्व्ह होतो. तर त्याच्यामुळे मग मी जसं शिकायला लागलो तसं मग ऑब्व्हियसली आवड निर्माण झाली आणि थोडंसं घरातलं वातावरण म्हणा किंवा प्रारब्ध योग म्हणा किंवा पूर्वसंचित म्हणा त्याच्यात थोडीशी प्रगती व्हायला लागली. आणि साधारण 10वीत येईपर्यंत मी बऱ्यापैकी म्हणजे स्टेज परफॉर्मन्सेस द्यायला लागलो होतो. इतका चांगली प्रगती तबल्यात व्हायला लागली खरी. तर त्याच्यामुळे ऍक्च्युली सुरुवात तबल्यानी झाली. त्यामुळे लय तबला हे प्रथम फर्स्ट लव्ह असं म्हणायला काही हरकत नाही ऍज फार एज द म्युझिक इज कन्सर्न. संवादिनीची सुरुवात खूप लेट झाली ऍक्च्युली. ते सांगतो मी तुम्हाला नंतर किंवा आताही सांगायला काही हरकत नाही. सांग ना, हरकत नाही. सो जेव्हा तर तोपर्यंत सुद्धा तबल्याचं एवढं काही असं म्हणजे खूप काही करावं किंवा म्युझिक क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रात काही करावं असं काही ठरलेलं नव्हतं. एक हॉबी म्हणूनच त्या ह्याच्याकडे पाहिलं जात होतं. मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो तर त्यावेळेला माझं कॉलेज जवळजवळ 2-2.5 तास वन वे, म्हणजे माझं नेरुळला कॉलेज होतं आणि मी राहत असे मालाडला. त्याच्यामुळे मला जायला 2.5 तास यायला 2.5 तास असा प्रवास करायला लागायचा. आणि त्याच वेळेला मला समहाऊ असं वाटायला लागलं की आपलं कुठलं तरी मेलोडी इन्स्ट्रुमेंट यायला पाहिजे. मग मी संतूर शिकावं का, सतार शिकावं, कारण तोपर्यंत पण मी काही खूप जास्ती असं काही संगीतात रमलेला होतो, बुडलेला होतो अशातलं काही भाग नाही. आवड होती आणि घरातले एक वातावरण होतं असं. आणि फ्रँकली तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, तसं मी बऱ्याच माझ्या इतर काही इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितलंय की आय यूज टू हेट इंडियन क्लासिकल म्युझिक ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. कारण तुझ्याकडे बघून कोणी विश्वास ठेवणार नाही. आय नो, पण मला असं ते, आणि काय याचं कारण पण सांगतो की कारण लहानपणी मी जे काही गाण्याचे क्लासेस वगैरे अटेंड केले किंवा ताई बरोबर कुठल्या गाण्याच्या क्लासला वगैरे गेलो तर तिथे जे काही गाणं कानावर पडले, नथिंग अगेन्स्ट देम, पण एखाद्यावर परिणाम कसा होतो म्हणजे जसा जर चांगला शिक्षक मिळाला तर तो एखाद्या विषयाची आवड निर्माण करतो मुलाच्या मनामध्ये. पण तसं संगीताच्या बाबतीत तोपर्यंत झालं नव्हतं. आणि त्याच्यामुळे ते असं म्हणतात ना, लख छबी सावरिया असं जे गाणं जर कानावर पडलं किंवा मेरा आमन बा असं जर गाणं आपण जर शिकलो तर त्याच्यामध्ये एखादा रुची किंवा रस निर्माण होणं तसं कठीण आहे. आणि तसं गाणं कानावर पडल्यामुळे की नाही बाबा मला हे गाणं आऊ जसं बाकीचे म्हणतात तसं मला आऊ वगैरे काही करायचं नाहीये. म्हणून मी त्या संगीतापासून दूर होतो. पण 12वी मध्ये इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझ्या बहिणीला गाणं शिकवायचं म्हणून मी माझे गुरुजी पंडित मनोहर चिमोटे यांच्या संवादिनी संगीतालयात जे गोरेगावला होतं तिथे प्रथम गेलो. आणि मी गेल्या पंडितजींच्या प्रतिभेमुळे इतका प्रभावित झालो की अक्षरशः सांगायचं म्हणजे की त्यावेळेला, आणि त्यात सुद्धा मला भूप राग अजिबात आवडत नसे, कारण ज्या पद्धतीने पुन्हा तो ऐकला होता तसा. तर जेव्हा पंडितजींचं ऐकलं तर त्यावेळेला ते नेमके भूप शिकवत होते आणि अक्षरशः म्हणजे त्या एका तासामध्ये मी संपूर्ण ट्रान्सफॉर्म होऊन बाहेर पडलो. आणि म्हणजे आय कॅन वाउच की एखाद्या माणसावर अशा एका तासात परिणाम होऊ शकतो का, लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स असतो का आयुष्याच्या एखाद्या माणसाच्या आयुष्यात, तर तो झाला माझ्या आयुष्यात. आणि त्या पॉइंट पासनं आय फेल इन लव्ह विथ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड माय गुरुजी. आणि त्याच्यामुळे मग मी गुरुजींना विचारलं की मला कुठलं तरी मेलोडी इन्स्ट्रुमेंट शिकायचं, तुम्ही काय शिकवाल, तर सतार शिकवाल का, तर ते म्हणाले की नाही रे आता मी वाजवत नाही, तर त्याच्यामुळे तर मी गाणं शिकवीन किंवा मी सतार शिकवीन. तर गाणं म्हणजे माझ्या गळ्याचा संदर्भ किंवा गाणं शिकावं असं माझ्या कधी तसं मनात नव्हतं. मी पूर्वी गात असे आणि आज यू नो पल्लवी की शाळेमध्ये सुद्धा काही योग यायचा, गाणं म्हणायचा, आणि ते संस्काराच्या किंवा घरच्या वातावरणामुळे ऐकून जे काही जितकं गात असे तितकं गात असे. पण गायन शिकणं आणि गाणं शिकणं याच्यात फरक आहे, किंवा गाणं शिकणं आणि गायन शिकणं याच्यात फरक आहे. आणि माझे गुरुजी म्हणायचं तसं की समजा तुम्हाला एखादं वाद्य वाजवायचं असेल तर तुम्हाला गाणं येणं आवश्यक आहे, नुसतं तंत्र येणं पुरेसं नसतं, तर गाणं यायला पाहिजे, गाणं समजलं पाहिजे. तर गुरुजींच्याकडे जाऊन माझ्या गाण्याची किंवा माझ्या गुरूंचा शोध संपला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे, मला दुसरीकडे जायचं नाही, तुम्ही जे शिकवाल ते मी शिकायला तयार आहे. ते म्हणाले की मी संवादिनी शिकवेन नाही तर गाणं शिकवेन. म्हटलं ठीक आहे, मग गाणं तर माझा प्रांत नाही एवढा, तर म्हटलं ठीक आहे मग संवादिनी शिकवा. म्हणजे इतकं कॅज्युअली ते सुरुवात झाली, कारण आय वॉन्टेड टू, म्हणजे मीडियम बिकेम इमटेरियल फ्रँकली त्या पॉइंटला. मला गुरुजींचा सहवास आणि गुरुजींचा
गाण्यातला विचार समजून घेणं आणि शिकणं याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. तो तेव्हा पण असं काही संगीतात काही फार काम घडेल किंवा त्याच्यात त्या क्षेत्रामध्ये मी पूर्ण वेळ काही काम करेन असं मला तेव्हाही वाटलं नव्हतं. फक्त एक मेलडी इन्स्ट्रुमेंट शिकावं, चांगलं यावं आणि आपल्याला चांगलं गाणं किंवा चांगलं म्युझिक शिकावं या दृष्टीने सुरुवात झाली होती. पण पुढच्या जवळजवळ 6 वर्षाच्या सहवासात पंडितजींच्या मी इतका आकंठ, म्हणजे मी 2च गोष्टी केल्या त्या 6 वर्षामध्ये. एकतर इंजिनिअरिंग आणि रियाज. त्याच्याशिवाय तिसरं आयुष्यच नव्हतं ऍक्च्युली. सो त्याच्यामुळे म्हणून मग that's my story about how I got into music, right from being a compulsory activity to being involved so much basically. So that's the story. ऍक्च्युली आता हे एवढं बोलता बोलता तू माझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर दिलंस, पण आमच्या रसिकांच्या माहितीसाठी मी सांगते, रसिका हो राजेंद्रची आई, म्हणजे आता त्याने सांगितलं की सतार खूप सुंदर वाजवते, पण त्या उत्तम कीर्तनकारही आहेत. राजेंद्रची बहीण स्वतः डॉक्टर आहे, त्या रेकीही शिकवतात आणि प्लस आय थिंक गाणंही खूप छान गाते अरुंधती. आणि त्याची बेटर हाफ गायत्री, तीही कविता खूप छान करते. आताच गातच्या पावसाळी विशेष भागात मन पाऊस वेळ याच्यात तुम्ही सगळ्यांनी तिच्या कविता सादरीकरणाचा अनुभवही घेतलाय. तर थोडक्यात यांचं वैशंपायन कुटुंबीय रंगलं आहे काव्य वेगवेगळ्या कला रंगांमध्ये, असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. बरोबर ना राजेंद्र? अगदी अगदी प्रश्नच पण नाही. मग म्हणलं ना की आमचा फेवरेट टाइमपास हे वाद्य काढणं आणि गायला बसणं असं असायचं. त्याच्यामुळे दॅट टेल्स अ लॉट. पण मग आपल्या शाळेचं योगदान किती? कारण आपली शाळा सुद्धा मंदिर मालाड या शाळेचे आपण विद्यार्थी आहोत दोघे. बरोबर. आपली शाळा ही त्यावेळेला को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये स्टुडंट्सना प्रोत्साहन द्यायची. तर तुझ्या या सगळ्या प्रवासात शाळेचं योगदान किती आहे? शाळेचं योगदान म्हणजे मी जे काही गाण्याचे प्रयोग सगळ्या मुलांवर करत होतो ते सगळी मुलं आणि शिक्षक सहन करत होते. हे फार मोठं योगदान. आणि एवढं सगळं सहन करून सुद्धा प्रोत्साहन देत होते की राजेंद्र चांगला गातोस. आणि कॉम्पिटिशन्स मध्ये प्राइजेस वगैरे मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांसमोर, फडके सरांसमोर किंवा सगळ्या शिक्षक वर्गासमोर कला सादर करणं. आणि म्हणजे आता पल्लवी होती त्याच्यामुळे थोडं सांगायला हरकत नाही. आय वॉज अ नोटोरियस स्टुडंट इन दिस स्कूल आणि खूप मस्ती करत असे. तर माझ्या मस्तीमुळे जे बेजार झालेले शिक्षक असायचे ते माझ्या कलागुणांमुळे माझ्याकडे जरा थोडे सहानुभूतीने पाहिजे. हा खूप मोठा फायदा होता कला गुणांचा. आणि आय थिंक दॅट वर्कड आउट. आणि व्हेरी इंटरेस्टिंगली अजूनही काही शिक्षक आठवण काढतात आणि आताही कौतुक करतात. त्यामुळे बरं वाटतं. दीप्ती मॅम, सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळेला आमच्या शाळेत ना फक्त 10वीला ऑलराऊंडर स्टुडंटचं प्राइज होतं. आणि पश्चिम विभागातनं राजेंद्रला ते मिळालं होतं अष्टपैलू विद्यार्थ्याचं. आणि शाळेच्या ईस्टच्या ब्रांच मधनं ते मला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे खरंच म्हणजे त्याचं तर खूपच कौतुक, कारण तो खरोखरच शाळेपासूनच वर्स्ट राहिले. मॅम? हो सर. राजेंद्र सर, तुम्ही शिक्षणाने कॉम्प्युटर इंजिनियर आहात. अमेरिकेतही होता, हो ना? आणि भारतात येऊन तुमची सॉनिक ऑक्टेव्हज एस्टॅब्लिश करून आज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. या सगळ्या मागचा तुमचा विचार सांगा ना. विचार असा की सुरुवात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची अशीच झाली की जेव्हा मी इंजिनिअरिंगला गेलो त्यावेळेला खरं तर सायन्स मार्क चांगले मिळाले म्हणून सायन्सला जायचं. सायन्सची आवड होती. मी 12वीच्या मध्यापर्यंत मला माहिती नव्हतं की मला काय करायचंय, कुठली ब्रांच घ्यायची. इंजिनिअरिंग करायचं होतं माहिती होतं, पण त्यातल्या त्यात सुद्धा काही आवड अशी काही स्पेसिफिक नव्हती की याच ब्रांचमध्ये करायचं. पण 11वी-12वी मध्ये माझे जे मित्र होते त्याच्यापैकी एकाने मला एक पुस्तक दिलं कम्प्युटरवरचं. आणि ते त्यावेळेला वाचलं आणि पुन्हा इट वॉज अ लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. आणि असं ठरवलं की अरे हे फॅसिनेटिंग क्षेत्र आहे कम्प्युटर. आणि त्यावेळेला खूप नवीन होतं. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 90s, 1990ची गोष्ट सांगतोय मी. तर त्यावेळेला कम्प्युटर वॉज व्हेरी न्यू इन इंडिया. आणि तेव्हा असं वाटलं की अरे हे क्षेत्र खूप चांगलं आहे. आणि नंतर जेव्हा मी अनलाइज करतो स्वतःला की ते का मला आवडलं, तर जनरली आय गेट अट्रॅक्टेड टू एनिथिंग विच इन्व्हॉल्व्स क्रिएटिव्हिटी. आणि त्याच्यामुळे प्रोग्रामिंग आणि कम्प्युटर्स आणि वेगवेगळे इट वॉज अ फॅसिनेटिंग वर्ल्ड.
आणि त्याच्यामुळे म्हणून मी विचार केला की कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं. कर्मधर्म संयोगाने ईश्वराच्या कृपेने मार्कही तेवढे मिळाले आणि आय गॉट इन टू वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन मुंबई टू डू कम्प्युटर सायन्स आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. आणि गंमत म्हणजे कम्प्युटर सायन्स सुरू असताना घरी म्हणजे त्यावेळेला इंजिनिअरिंग करत असताना संवादिनी शिकायला सुरुवात करायची असं मनात आलं आणि घरी सांगितलं की असं असं आहे आणि मला पंडितजींकडे संवादिनी शिकायला जायचं आहे. तर घरी एक कंडिशन होती की ज्या वेळेला तुझा इंजिनिअरिंगच्या कुठल्याही सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास हुकेल, म्हणजे फॉरगेट अबाउट पासिंग, फर्स्ट क्लास हुकेल, त्यावेळेला तुझी संवादिनी थांबेल. याचा अर्थ तू डिस्ट्रॅक्ट होशील असं आम्ही धरू. आणि त्याच्यामुळे फर्स्ट क्लास जर आला नाही, सेकंड क्लास जरी आला, म्हणजे फॉरगेट अबाउट पासिंग, पास हे तर नव्हताच बेंचमार्क, बेंच वन वॉज फर्स्ट क्लास. त्यामुळे जर फर्स्ट क्लास हुकला तर संवादिनी वाजवणं शिकणं थांबेल. म्हणजेच काय, पंडितजींचा सहवास थांबेल, म्हणजेच काय गाण्याचा आणि याचा सहवास थांबेल. तर तो एक वॉज अ बिग ड्रायव्हिंग फॅक्टर. आणि सो आय फॉर्च्युनेटली गॉट ऑल फर्स्ट क्लास थ्रू आउट द इंजिनिअरिंग करिअर, कॉलेज रादर. आणि बाय द टाइम आय फिनिश्ड इंजिनिअरिंग, आय डिसाइडेड किंवा आय वॉज सो मच इन टू म्युझिक की म्हटलं की पूर्ण वेळ संगीत करायचा असा विचार होता. पण पुन्हा अनेक म्हणजे घरच्यांनी सुद्धा आणि आजूबाजूच्या सगळ्या माझ्या वेल विशर्सनी सांगितलं की आता इंजिनिअरिंग सारखी डिग्री आहे हातामध्ये, आणि त्यावेळेला इंजिनियर, बीई कम्प्युटर वॉज अ बिग बिग डील, गेटिंग इंजिनिअरिंग डिग्री. सो तर त्याच्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, तुला जर संगीत करायचं असेल तर तू सध्या हे कर, जरा सेटल डाऊन हो. आणि त्यावेळेला खरंच ॲव्हेन्यूज नव्हते, कारण इट वॉज स्टील, अजूनही ते थोडंसं रिस्की करिअर समजलं जातं. तर त्यावेळेला मी आय एम टॉकिंग अबाउट 30 years ago, तर त्यावेळेला तर खूपच रिस्की होतं. तर त्याच्यामुळे आय लिसन टू देम. आणि तेवढं मला स्वतःला खात्री नव्हती की संवादिनी किंवा हार्मोनियम घेऊन पूर्ण वेळ कितपत मला लोक आवडतील, ऍक्सेप्ट करतील. कारण तो एक माझा स्वतःचा प्रवास होता. आर्टिस्ट म्हणून पुढे जायचं किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गुण असतात अंगामध्ये, गुण अवगुण जे काय असतील तर ते माझ्यात होते की नाही याच्याबद्दल मला स्वतःला शंका होती. आणि म्हणून मग मी आय टूक दिस इंजिनिअरिंग राऊट. 1-1.5 वर्ष इकडे काम केलं. मग वयाच्या 23व्या वर्षी मी अमेरिकेत गेलो, तिथे 3-3.5 वर्ष राहिलो आणि परत मग भारतात आलो. मग पुन्हा नंतर 1-2-2.5 वर्ष राहण्याचा योग आला. पण फ्रँकली स्पीकिंग अमेरिकेमध्ये असताना केवळ एक काम म्हणून तिथे मी काम केलं, अनुभव घ्यायचा म्हणून केलं. पण ते संस्कृत वचन आहे ना की अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोजते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. तर ते खरं मला अनुभव आला तिथे की माझं इच्छा होती की नाही, माझं मन इथे रमत नाही आहे आणि सगळं छान आहे, म्हणजे तसं काही वाईट होतं असं नाही, प्रगती होत होती, सगळंच छान होतं. पण समहाऊ एक आंतरिक ओढ होती घरच्यांबद्दलची आणि भारताबद्दलची. सो आय डिसाइडेड टू कम बॅक. त्यावेळेला ऍक्च्युली मला 2-3 जणांनी बेट लावली होती की तू जर भारतात परत गेलास तर आम्ही एवढे एवढे पैसे हारू. म्हणजे इतक्या लेवल पर्यंत पीपल ऍक्च्युली थॉट की काय मी आता भारतात परत येत नाही म्हणून. पण तेवढे तसंच होतं ना. पण म्हणजे हा, आणि त्यावेळेला समहाऊ एक खूप इंटरेस्टिंग दुसरा टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात आला, विच ऍक्च्युली हेल्प मी टेक दॅट डिसिजन व्हेरी इझिली अँड जस्ट टू ब्राउज ऑन इट. म्हणजे फार बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो डिटेल्समध्ये, पण माझ्या आयुष्यामध्ये भगवद्गीतेचा एक अभ्यास करण्याचा काही निमित्ताने योग आला. आणि भगवद्गीतेवर काव्यानुवाद घडला त्यावेळेला, आणि प्रत्येक अध्याय वाचून त्याच्यावर मराठीचं काव्य करणं हा एक प्रोजेक्ट म्हणून एक हातात घेतला होता. सर ते करत असताना भगवद्गीतेचा अंतरंगात जाताना असं लक्षात आलं की जनरली यू हॅव टू फाइंड व्हॉट यू आर फॉर. म्हणजे जे सगळं आहे हे सगळं ठीक आहे, म्हणजे मिळवायला पाहिजे आणि महत्वाच्या गोष्टी आहेत त्या, पण रिअली व्हॉट इज युअर इनर कॉलिंग अल्टिमेटली, आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि असा विचार करत असताना आय थॉट की या फॉर व्हॉट आय वॉन्ट टू डू अँड व्हॉट आय लाईक टू डू आय नीड टू. कारण हे मनातनं गेलं नव्हतं की नाही मला आर्ट मीडिया एंटरटेनमेंट मध्ये काहीतरी करायचंय. पण ती योग्य संधीची मला वाटतं मी वाट पाहत होतो, आणि थोडी स्टॅबिलिटी आली, थोडस एक स्थैर्य म्हणतात तसं, आणि एक नाव, पैसे पुरेसे असले की मग वी कॅन टेक सच काइंड ऑफ डिसिजन. तसं घडलं आणि पहिल्या वेळेला परत आलो. दुसऱ्या वेळेला पुन्हा जेव्हा गेलो त्यावेळेला आय वॉज मॅरिड, आणि दॅट वॉज अनदर रिझन की चला सगळा एक अनुभव म्हणून आम्ही तिकडे 2 जण गेलो. पण अदर दॅन दॅट नेहमी म्हणजे मन रमलं माझ्या माणसांमध्ये आणि माझ्याच एन्व्हायरमेंटमध्ये.
बेसिकली. त्यामुळे तिथे काय सगळं आहे, सगळं मिळतं, श्रीमंती असते, सगळं घरदार, गाडी, पैसा, बंगला सगळं असतं, पण आई वडील नसतात तिथे. हा एक खूप मोठा, अँड आय एम व्हेरी अटॅच टू माय फॅमिली. त्याच्यामुळे दॅट्स वॉज वन ऑफ द ड्रायव्हिंग फोर्स. नाही, पण ऍक्च्युली बोलता बोलता खूप छान संदेश तू हल्लीच्या मुलांना दिलायस, की ज्यांना भारत आवडत नाही असं ते म्हणतात आणि परदेशात सेटल व्हायचं म्हणतात. खूप छान. पण राजेंद्र, आमच्या रसिकांना जरा सॉनिक बद्दलही माहिती दे ना, म्हणजे थोडं कळू देत. नक्की. मी जेव्हा अमेरिकेत गेलो तर त्यावेळेला तिथे मला प्रोफेशनलिझमच्या बद्दल आणि खूप अर्ली माझं स्वतःचं इम्प्रेशनेबल असं आयुष्य होतं, मी वय होतं रादर. आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की खूप प्रोफेशनल या क्षेत्रात काम करणं शक्य आहे. आणि जो प्रोफेशनलिझम किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा माझे जे कॉर्पोरेट एक्सपिरियन्स आहे तो मी या क्षेत्रात आणू शकतो असं मला तिथे जाऊन रिअलाइज झालं. आणि जेव्हा परत आलो तर काही कारणाने मग द थिंग्स हॅपन्ड इन सच अ वे दॅट फायनली आय सेड की ओके, टाइम इज नाव. मला जर स्वतःचं काही सुरू करायचं असेल आणि या क्षेत्रात जर उडी घ्यायची असेल तर दिस इज द टाइम, असं 2007 साली एक लक्षात आलं. आणि त्यावेळेला 4-5 गोष्टी करायचं डोक्यात होतं. पहिली गोष्ट म्हणजे तिथे असताना मला असं लक्षात आलं की भारतीय संस्कृती आणि भारतीय साहित्य, संगीत या संदर्भामध्ये खूप काही करता येण्यासारखं आहे इन टर्म्स ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. कारण बिंग अ सॉफ्टवेअर इंजिनियर आणि आय बीन देअर विटनेसिंग दी चेंज इन टेक्नॉलॉजी. तर त्यामुळे असं लक्षात आलं की नवीन टेक्नॉलॉजी, नवीन फॉर्मॅटमध्ये जर आपलं जे जुनं ऐश्वर्य आहे ते जर आपल्याला पुढच्या पिढीला पोहोचवता आलं तर त्या दृष्टीने आपल्याला काही प्रयत्न करता येतील का. सो त्याच्यामध्ये संगीत हा एक भाग होता की जसं मला त्यावेळेला एन्व्हायरमेंटची आवश्यकता होती तर तसे पुढच्या पिढीला सुद्धा जर असं काही वाटलं तर त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा म्हणून शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने हा एक व्हर्टिकल सुरू केला सॉनिक ऑक्टेव्स मध्ये. नंतर दुसरा व्हर्टिकल होता तो लहान मुलांच्या कॉन्टेंटच्या संदर्भात होता की बालसंस्कार झालं किंवा जसं रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि असे सगळे जे आपले हे आहेत सद्ग्रंथ आहेत म्हणजे ज्ञानेश्वरी, दासबोध, नवनाथ भक्तिसार, अमृतानुभव, असे सांगदेव पासष्टी, एकनाथी भागवत सगळं आपण रेकॉर्ड केलं. बरंचसं त्याच्यातलं माझ्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि ते आपण उपलब्ध करून दिलं. तिसरा होता तो तिथे मी ऑडिओ बुक्स शी इंट्रोड्यूस झालो आणि त्यावेळेला तिकडे टेप्स वापरायचो मी आणि तिथे मला ऑडिओ बुक्सची ताकद लक्षात आली. आणि जेव्हा मी भारतात आलो त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतामध्ये ऑडिओ बुक्स नावाचा प्रकारच माहिती नाहीये. म्हणजे फारच कमी लोक होते की ज्यांना ऑडिओ बुक्स म्हणजे काय माहिती होतं. आणि त्याची कारणं विविध होती. कारण ऑडिओ बुक पॉप्युलर होण्यासाठी यू हॅव टू हॅव युअर ओन पर्सनल डिव्हाइस, पर्सनल टाइम विथ द डिव्हाइस आणि द कॉन्टेंट अवेलेबिलिटी अँड द रिक्वायरमेंट ऑफ मल्टीटास्किंग, की ज्या वेळेला हे 4 गोष्टी नसल्या तर ऑडिओ बुक्स विल नॉट बी सक्सेसफुल. पण त्यावेळेला भारतामध्ये जोपर्यंत मोबाईल क्रांती आली नव्हती त्यावेळेला पीपल डिड नॉट हॅव द पर्सनल डिव्हाइसेस की विच दे कॅन चूज. सो त्यावेळेला मे बी इट वॉज टू अर्ली. पण मला असं वाटलं की ऍटलिस्ट वी कॅन स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट म्हणून आयपुस्तकच्या ब्रँड खाली आपण ऑडिओ बुक्सच्या संदर्भात सगळं फ्रेमवर्क करायला सुरुवात केली. सो दॅट इज अ थर्ड व्हर्टिकल दॅट वी वर्क इन. आणि चौथं ऑब्व्हियसली माझं सॉफ्टवेअर हा हे असल्यामुळे डिजिटल डिस्ट्रीब्युशन अँड डिजिटल मार्केटिंग हा एक विषय घेऊन आपण एक व्हर्टिकल सुरू केलं. सो दीज आर द 4 मेन व्हर्टिकल्स दॅट वी वर्क ऑन. आणि मग ते करण्यासाठी काय करायचं, मग त्यांनी स्वतःचा स्टुडिओ हवा, मग स्वतःची डिस्ट्रीब्युशन कंपनी हवी. सो इट इज ऑल एंड टू एंड रिक्वायरमेंट किंवा एंड टू एंड फॅसिलिटी right from recording all the way to selling. So that was a need of the hour. So we started that. आणि हे सगळं हळूहळू करत, कारण त्यावेळेला असं काही हा नवीन खूप वेगळा मार्ग होता त्यावेळेला. आणि आय वॉन्टेड टू ब्रिंग दॅट प्रोफेशनलिझम into these activities. हे बऱ्यापैकी अनऑर्गनाइज किंवा डिसऑर्गनाइज्ड क्षेत्र आहे. तर त्याच्यात थोडंसं एक काही कॉर्पोरेट कॉन्सेप्ट आणून आता बरेच कॉर्पोरेट्स मध्ये मोठे आले परत. पण 10-12 वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला
I did it in my own small way. पण I think it is working out and it has worked out so that it is reaching out to lot of people. आता आपले YouTube चॅनल्स आहेत, तर ते सगळे मिळून जवळजवळ 2 मिलियनच्या आसपास आपले सबस्क्रायबर्स बेस आहे. आणि खूप जणांपर्यंत ते 12 चॅनल्स पोहोचतंय. त्याच्यापैकी 5 चॅनल्सला आपल्याला ते जे सिल्वर बुलेट असते, सिल्वर ब्लॅक युट्यूब कडनं 1 लाख क्रॉस केल्यानंतर, तर 6 चॅनलसाठी आपल्याला ते सिल्वर हे आले. सो थिंग्स आर गोइंग ओके इन माय ओपिनियन. Another feather in your cap, Superb. we can say. The grace of God, yes. Yes. रसिकांनो, प्रेमकथा ही सांगू कैसी, काही स्मरली काही विरली. चंगळ 2 दिसांची जैसी, काही स्मरली काही विरली. नाही रसिको, ही माझी नाही गझल, ही राजेंद्रची गझल आहे. आणि मला माहिती आहे की त्याच्याबद्दल आता इतकी उत्सुकता जाणली गेली असेल की त्याची एखादी काव्यरचना ऐकायची इच्छा तुम्हा सगळ्यांना नक्की झाली असेल. तर राजेंद्र, आमच्या गाजच्या रसिकांसाठी आणि तुझ्या फॅनसाठी एखादी कविता किंवा गझल ऐकव ना. आता ती जे गझलचा जो उल्लेख केलास, तर ती ऍक्च्युली ओरिजिनल गझल जी आहे ती आशा भोसलेंच्या आवाजात आहे रेकॉर्ड केलेली. आणि ती खूप माझी एक सागर सिद्दीकी म्हणून जे गझलकार आहेत, तर त्यांची ती गझल आहे. आणि माझ्या स्वतः आवडीची ती खूप गझल आहे. आणि गुलाम अली खासाहेबांनी त्याला संगीत दिलंय. आणि सहज माझं एक आवड म्हणून मी अशी सहज एकदा ऐकत होतो. आणि ती ऐकत असताना त्याच्यातले भाव म्हणा किंवा त्याच्यातलं जे एकंदरीतच संगीत होतं, त्याच्यामुळे एक प्रकारचा खूप छान परिणाम मनावर झाला. आणि तिथल्या तिथे त्या संकल्पनांवर आधारित भावानुवाद सुचायला लागला. तर नंतर मग त्यामुळे जी गझल सुचली त्याला अर्थातच म्हणजे तसं जो ओरिजिनल मीटर किंवा ओरिजिनल चाल अशी नव्हती. पण त्याच्यातल्या ज्या संकल्पना होत्या, ज्या खूप अप्रतिम ज्या आहेत, तर त्याच्या अनुषंगाने काही सुचत गेलं. तर ते मी मांडतो. आधी पूर्ण ओरिजिनल गझल आधी सांगू का डायरेक्टली मराठीचं जे व्हर्जन आहे ते सांग ना तू तुझ्या. ओके. सो मूळ गझल अशी आहे कि रुदाद मोहब्बत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. रुदाद मोहब्बत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. 2 दिन की मसरत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. जब जाम दिया था साकी ने, जब दौर चला था महफिल में. एक होश की साद क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. अब वक्त के नाजुक होंठों पर मजरूह तरन्नुम रखसा है. बेदाद ए मशीयत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. मी गझलच्या फॉर्मॅट में किंवा ज्या पद्धतीने मांडली पाहिजे तशी मांडत नाही, कारण वेळ कमी आपल्याकडे, म्हणून मी फक्त फक्त शेर मांडत जातोय. एहसास के मैखाने में कहां अब फिक्र ओ नजर की किंदीले, आलाम की शिद्दत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. कुछ हाल के अंधे साथी थे, कुछ माजी के अय्यार सजन. अहबाब की चाहत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. कांटों से भरा है दामन ए दिल, शबनम से सुलगती है पलकें. कांटों से भरा है दामने दिल, शबनम से सुलगती है पलकें. फूलों की सखावत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. अब अपनी हकीकत भी सागर बेरब्द कहानी लगती है. अब अपनी हकीकत भी सागर बेरब्द कहानी लगती है. दुनिया की हकीकत क्या कहिए, कुछ याद रही कुछ भूल गए. सो हा जो फील होता ना, तो असा भिडला मनाला. आणि ते स्वर आणि ते सगळंच एकदम माहोल जुळून आला. त्याच्यावरचा भावानुवाद असा लिहिला गेला. प्रेमकथा ही सांगू कैशी, काही स्मरली काही विरली. प्रेमकथा ही सांगू कैसी, काही स्मरली काही विरली. चंगळ 2 दिसांची जैसी, चंगळ 2 दिसांची जैसी, काही स्मरली काही विरली. रंगत होती मैफिल तेव्हा, भरले चषक कुणी मद्याचे. रंगत होती मैफिल तेव्हा, भरले चषक कुणी मद्याचे. पुढे रात्र ही सरली ऐसी, काही स्मरली काही विरली. सुरेख.
काळाच्या नाजूक अधरांवर जखमी स्वरधुन नाचत होती. काळाच्या नाजूक अधरांवर जखमी स्वरधुन नाचत होती. दैवगती ही फिरली तैसी, काही स्मरली काही विरली. जाणीवेच्या नशेत कुठले मतामतांचे दिवे निहाळू. जाणीवेच्या नशेत कुठले मतामतांचे दिवे निहाळू. थिजे वेदना मनात ऐसी, काही स्मरली काही विरली. क्या बात है, क्या बात है. थँक्यू. मित्रांचा आंधळाच गुंता वा पूर्वीची फसवी यारी. मित्रांचा आंधळाच गुंता वा पूर्वीची फसवी यारी. माझी मैत्री जैसी तैसी, काही स्मरली काही विरली. सुपर. मन विदीर्ण हे काट्यांनी अन तप्त निखारे डोळ्यांमध्ये. मन विदीर्ण हे काट्यांनी अन तप्त निखारे डोळ्यांमध्ये. फुले उधळली त्यावर ऐसी, काही स्मरली काही विरली. माझी गोष्ट ही उलगडली तुटक पुसट पटकथाच सारी. माझी गोष्ट अशी उलगडली तुटक पुसट पटकथाच सारी. गोष्ट जगाची सांगू कैसी, गोष्ट जगाची सांगू कैसी, काही स्मरली काही विरली. थँक्यू. अगदी ऐकत राहावंसं वाटतंय. पुढचा प्रश्न काय मी विसरून गेले. तरी सर तुम्हाला विचारते. तुमच्या सॉनिक ऑक्टेव्हचं घोषवाक्य खूप छान आहे, तेही सांगा आणि त्याबद्दलही सांगा. फाइंडिंग न्यू स्टार्स फॉर न्यू होरायझन्स. बेसिकली दॅट इंडिकेट्स की का सुरू केलं, की इट इन्व्हॉल्व्स टू पार्ट्स. वन इज फाइंडिंग न्यू स्टार्स आणि दुसरं फाइंडिंग न्यू होरायझन्स. याचा अर्थ असा की कुठल्याही कला क्षेत्रामध्ये सर्वसाधारणतः आपल्याला एक्सप्लॉइटेशन मॉडेल पाहायला मिळतं. म्हणजे काय, की जेव्हा एखादा कलाकार माहिती नसतो लोकांना, त्यावेळेला ज्या म्युझिक कंपनीज म्हणा, प्रकाशन संस्था म्हणा, किंवा जे अथॉरिटीज असतात, तर त्या अथॉरिटीज कलाकारांना एक्सप्लॉइट करतात. आणि जेव्हा कलाकार माहिती होतात त्यावेळेला कलाकार अथॉरिटीजना एक्सप्लॉइट करतात. असं कधी आपल्याला खूप कमी वेळा पाहायला मिळतं की एखादी संस्था ही कलाकाराबरोबर काम करते आणि दोघंही ग्रो होत आहेत. तर त्या दृष्टीने व्हॉट इज द डिफरन्स अबाउट माय कंपनी. I always thought कि I will work with the artist and I'll try to find such artists who are exceptionally good, पण ज्यांना तो सपोर्ट किंवा ती जी एक हँड होल्डिंग आहे ते आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे फाइंडिंग न्यू स्टार्स हा तो हाफ पार्ट झाला, की म्हणजे इट विल बी टू मच टू से की क्रिएटिंग न्यू स्टार्स, बिकॉज हु आर वी टू क्रिएट एनी स्टार. पण जे लपलेले स्टार्स आहेत त्यांना शोधणं, म्हणून ते फाइंडिंग न्यू स्टार्स. आणि फाइंडिंग न्यू होरायझन्स याचा अर्थ मी म्हटलं असं की त्याची जी टेक्नॉलॉजी किंवा हे जे सगळे विविध मार्ग आहेत, की जे काही वेळेला ट्रेडिशनल पण बऱ्याच वेळेला नॉन ट्रेडिशनल मार्ग आहेत, तर ते शोधणं आणि ते एक्सप्लॉइट करणं आणि त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीने आपली कंपनी आणि ते आर्टिस्ट आणि असं दोघांनी मिळून एस्टॅब्लिश होणं, ही संकल्पना डोक्यात घेऊन फाइंडिंग न्यू होरायझन्स म्हणजे नवे तारे नवी क्षितिज. त्यामुळे क्षितिज पण जुनी वापरायची नाहीत किंवा त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही, रादर आपण वापरायची, कारण दॅट्स वन ऑफ द एरियाज. पण नवीन तारे पण शोधायचे आणि नवीन क्षितिज पण शोधायचे, असंच पहिल्यापासून सॉनिक ऑक्टेव्हचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या दृष्टीने चालू आहे काम. छानच. राजेंद्र, तुझे बरेच लेख आहेत, मुंगळा कुरमुरा आणि रमता जोगी, मी क्रेडिट कार्ड आणि भगवद्गीता, डोशाचं उलथन आणि USP, किंवा मला आवडलेला पनीर बटर मसाला आणि सुसंवाद, आणि अजूनही तुझे बरेच इतर लेख आहेत. पण ते नीट वाचले तर लक्षात येतं की आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अत्यंत साध्या किंवा साधारण घटनाही म्हणता येतील त्या तू पिक करतोस, त्याच्यावर विचार करतोस आणि ते तू लिहितोस. तर हा जो विचार करण्याची तुझी ती प्रोसेस आहे ती तुझ्या प्रत्येक लेखातनं जाणवते. आणि हे कसं म्हणजे जमवतोस तू, म्हणजे इतकं खूप छान काहीतरी तू त्याच्यातनं एक
सांगून जातोस आणि इट मॅटर्स अ लॉट ॲज अ रीडर. राईट. ऍक्च्युली माझ्या मते मी मगाशी म्हटलं ना तशी ती प्रोसेस असावी की एखादी गोष्ट घडल्यानंतर मी स्वतः ती इंटरनलाइज करतो आणि माझं विचारचक्र आपोआप सुरू होतं की अरे हे घडलं, अच्छा ह्याच्यातनं हा दिस इज इंटरेस्टिंग, मग आपल्याला ह्याच्यातनं काय, व्हॉट इज अ टेक अवे फॉर मी. असं नेहमी लहानपणापासून म्हणा, हे आम्हाला असं लहानपणी शिकवलं जायचं की तुम्ही टिप कागद व्हा. म्हणजे जे आजूबाजूला दिसतंय, जे अनुभवताय, जे निरीक्षण करताय ते शोषून घ्यायचं. आणि आतापर्यंत ते नुसतं शोषून घेतलं जात होतं. पण कसं होतं ना की आता समजा एक एक्झाम्पल देतो की एखाद्या घड्यामध्ये आपण पाणी भरायला लागतो, तर ते पाणी भरतंय 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 तोपर्यंत बाहेरच्या जगाला कळत नाही की आत किती पाणी गेलंय किंवा आत किती पाणी आहे. पण अशी एक स्टेज येते ज्या वेळेला पाणी भरत असताना ते आत मावत नाही आणि ते बाहेर व्हायला लागतं. आणि ते व्हायला जेव्हा लागतं त्यावेळेला लक्षात येतं की अरे पाणी घड्यातनं येत आहे म्हणून. ओके. पण ते त्या घड्याला काहीच करायला लागत नाही, ते आपोआप वाहतं कारण तो घडा भरलेला असतो. तसं शोषत 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 किंवा आजूबाजूला जी परिस्थिती दिसते त्याच्यावर विचार करत स्वतः त्याचा विचारचक्र किंवा इंटरनलायझेशन करत करत हे सगळं जे डोक्यात एवढी वर्षानुवर्ष साचलेलं जे होतं ते ऍट सम पॉइंट ऑफ टाइम व्हायला लागलं. आणि हे वाहणं हे लेखाच्या माध्यमातून बाहेर पडतंय. आणि त्याच्यामुळे असं मुद्दामून काय लिहायचं, मुद्दामून काहीतरी छान असं करायचं, दीज आर ऑल माय, म्हणजे आपण म्हणतो ना आपुलाची वाद आपणासी किंवा आपुलाची सुसंवाद आपणासी आपण म्हणू पाहिजे तर हे सगळे लेख किंवा फॉर दॅट मॅटर एव्हरी लिटररी वर्क, म्हणजे अलक असेल किंवा इव्हन काव्यानुवाद असेल किंवा भावानुवाद असेल, लेख असतील, ते सगळे ते आतले जे डोक्यातले विचार आहेत किंवा जे मला जीवनाकडे पाहताना लक्षात येतं ते सगळी ती विचारचक्रांचं ओव्हरफ्लो म्हणजे ते लेख आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे एखादी गोष्ट किंवा एखादा लेख लिहायला बसल्यानंतर अर्धा तासापेक्षा जास्ती वेळ लागत नाही. अक्षरशः एका टाकी तो लेख लिहिला जातो आणि मग एकदा फक्त कुठे व्याकरणाची चूक नाही नाही आहे ना किंवा थोडस मुद्दे पुढे मागे केल्यामुळे मला अधिक जे प्रकर्षाने व्यक्त व्हायचंय ते व्यक्त होत आहे की नाही हे सगळं पाहण्यासाठी मे बी एखाद दुसरी रिव्हिजन त्याच वेळेला घडते. आणि जेव्हा तो लेख लिहिला जातो त्याच्यानंतर परत त्याच्याकडे पाहिलंही जात नाही कारण पुन्हा इट जस्ट अ ओव्हरफ्लो ऑफ व्हॉट माय थॉट प्रोसेसेस. तर त्याच्यामुळे असं काही फॉर्म्युला सांगणं कठीण आहे आणि म्हणूनच तो फॉर्मॅट पण तसाच आहे की एखादी मला घटना दिसली, मला त्याच्यातलं थीम लक्षात आली, त्या थीम मधनं हाऊ इट इज रिलेव्हंट टू मी आणि हाऊ इट इज रिलेव्हंट टू जनरल लाईफ, हा तो सिक्वेन्स आहे लिहिण्यामधला. आणि हा इंटरेस्टिंगली सगळे जे वाचक आहेत लेखांचे म्हणा किंवा साहित्याचे म्हणा त्यांना हे जाणवतं की राजेंद्र तू एक खूप छान असा एक फ्लो असतो जसं तू आता म्हणाली तसं, तर तो ठेवला जात नाही, तो असाच विचार केला गेलेला असतो की अरे हे दिसलं मला. मग याच्यात आता एक्झाम्पल आता एक एक्झाम्पल देत आता मी, तो अजून डोक्यात आहे, अजून तो लिहिला गेला नाहीये, पण जीन्स घातलेली गिटार नावाचा आता एक लेख लिहितोय. आता तुम्हाला गंमत वाटेल म्हणजे काय, तर गिटारचं कव्हर जीन्सच्या कापडाने त्यांनी बनवलं होतं. आता ते जेव्हा मी कुठल्या तरी रेफरन्सने मला ते चित्र डोळ्यासमोर आलं आणि म्हटलं की अरे यार, जसा माणसाला वेगवेगळ्या कपड्यांची आवश्यकता असते आणि माणूस वेगवेगळ्या कपड्यांमुळे स्वतःची एक पर्सनॅलिटी स्टेटमेंट करतो, तर तसं जीन्स कव्हर घातलं तर इट्स सच अ फॅन्टॅस्टिक पर्सनॅलिटी स्टेटमेंट की यु नो द म्युझिक इन द जीन्स. आणि तसंच तानपुऱ्याला जर त्या जीन्सची खोळ घातली तर वी शुड वेलकम दॅट, बिकॉज ट्रान्सफॉर्मेशन अँड मेकिंग अ स्टेटमेंट by your external appearance is important, although the inner side or inner working of anything may not change. आता हा जो थॉट आहे आता एक एक्झाम्पल म्हणून तुला शेअर करतो की आता हा थॉट आहे, आता मी तुमच्याशी शेअर करतो म्हणून लिहिलेलं नाहीये, पण आता हा थॉट तयार आहे डोक्यात. आता ते वेळ जसा मिळेल तसा कधीतरी तो फक्त कागदावर उतरायचा अँड दॅट विल बी इट. आता हे जसं घडतं किंवा आता हे एक खूप गाजला लेख ते थडग्यावरची पाटी म्हणून.
ते म्हणजे खूपच व्हायरल झाला तो. आणि त्याचं सुद्धा असंच घडलं. मला कोणीतरी सहज एक व्हॉट्सअपवर फोटो पाठवला एका थडग्याचा आणि त्याच्यावर हे लिहिलं होतं, मैं अहम था वही वहम था. आणि ते वाचल्यानंतर आहा क्या बात आहे यार, कितना छोट्याशा ह्याच्यात काय मोठी गोष्ट सांगून ठेवली आहे. आणि त्याच्यानंतर जे काही लिहिलं गेलं इट वॉज ऑल द थॉट प्रोसेस ऑफ व्हॉट आय फेल्ट अबाउट इट इनसाइड. आणि इट वॉज जस्ट अ ओव्हरफ्लो ऑफ व्हॉट आय फेल्ट फ्रँकली. त्यामुळे असं काही फॉर्म्युला किंवा असं चला आता लिहायला बसूया किंवा लिहायला बसल्यानंतर चला आता ही आपण शैली अनुभव हे करूया, असं काही नसतं. ते इट्स जस्ट अ ओव्हरफ्लो ऑफ दॅट होल नाही, पण मग प्रोसेस. तू याचं क्रेडिट तुझ्या भगवद्गीतेला देशील का, म्हणजे त्या अभ्यासाला देशील का? नक्की, नक्कीच, कारण नक्कीच. आताही तू जे भगवद्गीतेने बोललास तो एक डायमेन्शन मला असं वाटतं तुला भगवद्गीतेमुळे मिळाला असा. हो ना मॅम? हो. नक्कीच. आणि तुमचे गुरु पंडित मनोहर चिमोटे त्यांच्याबद्दल अजून काही आम्हाला ऐकायला आवडेल. जरूर. संवादिनी म्हणून हार्मोनियमला नाव दिलेलं सगळ्यांना माहिती आहे, किंवा आता संवादिनी म्हणून ते सगळं प्रसिद्ध आहे. पण त्या वाद्याला संवादिनी हे नाव माझ्या गुरुजींनी दिलेलं आहे, पंडित मनोहर चिमोटे यांनी. दुसरी गोष्ट की त्या वाद्यामध्ये सोलो परफॉर्मन्सचा एक जो ट्रेंड निर्माण झाला, तर त्याचं खूप बऱ्यापैकी श्रेय हे माझ्या गुरुजींना जातं. तिसरी गोष्ट की त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा बाज या वाद्यात निर्माण केला. आणि चौथी गोष्ट जी माझ्या संदर्भात खूप रिलेव्हंट वाटते मला, ती म्युझिककडे किंवा म्युझिकचा विचार करण्याची त्यांची जी पद्धत होती ही खूप सौंदर्यपूर्ण होती. म्हणजे फक्त ते रागांकडे किंवा त्या संगीताकडे एक पर्सनॅलिटी म्हणून पाहायचे. आणि तो थॉट किंवा तो विचार कसा करायचा ही खूप महत्वाची गोष्ट असते माझ्या दृष्टीने. आणि हे मी पंडितजींकडे सर्वप्रथम शिकलो. कारण कसं असतं की गुरु आणि शिक्षक, मला नंतर असं रिअलाइज झालेलं आहे की शिक्षक हा तुम्हाला सब्जेक्ट शिकवतो किंवा विषय शिकवतो, पण गुरु हा तुम्हाला विषय शिकायचा कसं हे शिकवतो. आणि त्याच्यामुळे म्हणून गुरु खूप महत्वाचा असतो. तर हा जो विचार करण्याची पद्धत आहे त्याची सुरुवात पंडितजींबरोबर झाली. सो फक्त त्या एका गोष्टीवर अवलंबून न राहता किंवा ती गोष्ट काय सांगते किंवा एखादी व्यक्ती काय सांगते याच्यापेक्षा ती काय विचार करून सांगते याच्यामध्ये मला जास्ती नेहमी इंटरेस्ट येत आलाय. आणि म्हणून मला वाटतं की हा जो इन्फ्लुअन्स आहे तो बऱ्याच अंशी हा गुरुजींच्या आणि नंतर कर्मधर्म संयोगाने मला उस्ताद अलारखा खान साहेब त्यांच्याबरोबर जवळून खूप जवळजवळ 1.5-2 वर्ष काम करण्याचा योग आला. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी लहरा वादक म्हणून जात असे. नोकरी सांभाळून तो माझा एक उद्योग होता अमेरिकेत जाण्यापूर्वी. तर तिथे अक्षरशः 2 फुटांवर अब्बाजी म्हणजे अलारखा खान साहेब बसलेले असायचे आणि तिकडे त्यांची कंपोजिशन चाललेली असायची. आणि ते पाहत असताना इट यूज टू बी अ व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स. कारण ते तल्लीन व्हायचे आणि सुचलं, आणि मग ते का सुचलं, मग त्याच्या मागची काय थॉट प्रोसेस होती, मग त्यांनी का विचार केला, असं का हे झालं, हेच फ्रेज तिकडे त्यांनी का वापरली, हा सगळा विचार करायला जो एक म्हणजे जे समोरासमोर जो अनुभव येतो ना, तर विचार कसा करायचा किंवा विचार केल्यामुळे किंवा विचारांच्या त्या गाभ्यात जायचा, ही मला वाटतं जी करण्याची पद्धत आहे ती माझ्या या दोन्ही गुरुजनांनी मला शिकवली. आणि भगवद्गीता, ॲज यू राईटली पॉइंटेड आउट, आयुष्याकडे त्रयस्थपणे बघून सुद्धा आनंद घेण्याचं गीतेने शिकवलं. राईट, की तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होण्याचे काही कारण नाही, पण तुम्ही शुष्क होण्याचं पण कारण नाही. वाह, किती सुंदर बोललास. एकदम त्रयस्थपणे आयुष्याकडे पाहत असताना पण त्याचा आनंद न घालवता, इन्व्हॉल्व्ह न होता आनंद घेणं, त्रयस्थपणे आनंद घेणं. आणि मग स्वतःच्या आयुष्याकडे जर आपण असं त्रयस्थाच्या दृष्टीने बघायला लागलो की हे एक वेगळा डिमेन्शन आपल्याला आपोआप मिळतो असं मला वाटतं. आणि जो डेफिनेटली भगवद्गीतेमुळे आणि भगवद्गीतेने माझ्या आयुष्यात आणला हे नक्कीच निर्विवाद. जवळजवळ 16 वर्ष त्याच्यावर चिंतन विचार सुरू होता. पूर्ण 18 अध्यायाचं काव्यानुवाद करायचा म्हटल्यानंतर तेवढा वेळ लागला. आणि व्हेरी इंटरेस्टिंगली त्याच्यापैकी पहिले 12 हे 1-1.5 वर्षात झाले आणि त्याच्यानंतरचे 6 व्हायला जवळजवळ 15 वर्ष गेली. ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ सम प्रायोरिटीज ऑफ लाईफ अँड सो ऑन अँड सो फोर्थ. पण आयुष्यात 16 वर्ष भगवद्गीतेवर चिंतन घडत होतं ईश्वराच्या कृपेने. ही खूप मोठी मला वाटतं
कृपा आहे भगवंताची की भगवद्गीता आयुष्यात आली आणि एवढा विचार करायला वेळ मिळाला, संधी मिळाली. हा आय थिंक इट्स अ बिग ब्लेसिंग. तुला परत सॉनिक कडे घेऊन येते मी. तुझ्या या संस्थेमार्फत तू बऱ्याच स्पर्धा आयोजित करतोस. तुझा आयपुस्तक क्लब पण आहे. तर या स्पर्धांमुळे म्हणजे तुला काही तुझ्या वाचक वर्गांमध्ये बदल जाणवतो का? किंवा तू या स्पर्धांबद्दल रसिकांना काय सांगायला आवडेल तुला? माझा पुन्हा गोइंग बॅक टू सॉनिक ऑक्टिव्हचा जो टॅगलाईन आहे, फाइंडिंग न्यू स्टार्स फॉर न्यू होरायझन्स. तर या स्पर्धा हे न्यू होरायझन आहे टू फाइंड न्यू स्टार्स. सो दॅट इज बेसिकली इट. की नाहीतर मी चांगल्या लेखकांपर्यंत पोहोचणार कसा, किंवा त्यांना हाऊ डू आय फाइंड न्यू स्टार्स. तर अशाच स्पर्धांमधनच नवीन स्टार्स किंवा नवीन तारे मिळणार, ऍटलिस्ट पोटेन्शियल तरी लक्षात येतं. तसंच दुसरं की एकदा चांगला लेखक मिळाला की त्या लेखकाला लिखाण म्हणजे त्या डायरीत मध्ये बंद करून राहण्यापेक्षा त्याला जर वेगळा ॲव्हेन्यू दिला की सो दॅट त्याचं स्वतःच ऑडिओ बुक स्वतः करू शकेल. तर या विचारातनं आपण ते नॅरेशन अँड रेकॉर्डिंग टेक्निक्सचं जे वर्कशॉप करतो, तर ते त्याच्यासाठी करतो की लेखकाला आपल्या डायरीतनं बाहेर काढून स्वतःच्या आवाजातून समाज माध्यमांचा उपयोग करून जर सर्व म्हणजे आपल्या रसिकांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी ही जी चेन आहे ती एस्टॅब्लिश करणं भाग आहे. आणि ते सॉनिक ऑक्टेव्स तर्फे या वेगवेगळ्या माध्यमातनं, वर्कशॉप्स मधनं किंवा आपल्या स्पर्धांमधनं होत असतं. आणि त्याच्यामध्ये आय थिंक माय व्हॅल्यू ॲडिशन इज की मी स्वतः अलग म्हण किंवा बाकीचे लेख म्हण हे मी स्वतः अनुभवलंय की समाज माध्यम एखाद्या लेखकासाठी काय करू शकतं. की कुठल्या तरी कोपऱ्यात कधीतरी एक आलेली कल्पना आणि 5 वर्षानंतर अलग या मराठीतल्या नवीन साहित्य प्रकाराचा जनक इथपर्यंत झालेला हा प्रवास हा मी स्वतः अनुभवलेला आहे. आणि त्याच्यामुळे तो जो अनुभव आहे तो मला जर इतरांबरोबर शेअर करता आला तर त्याच्यातनं अनेक स्टार्स जन्माला येऊ शकतात अशी माझी खात्री आहे. त्या दृष्टीने हा प्रवास सुरू आहे. सर, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? आजच्या तरुण पिढीला मी काय सांगू, पुन्हा आय टाय अप भगवद्गीता अगेन हिअर. आपल्याला काय त्याच्या अगोदर एक मी सांगतो की या सगळ्या चिंतनामध्ये 2 गोष्टी मला जाणवल्या. पहिली गोष्ट अशी की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्हाय पार्ट आणि हाऊ पार्ट याच्या दोघींचाही दोन्ही प्रश्नांची उत्तरं देणं भाग आहे. आणि हे स्पेसिफिकली मी नवीन पिढी किंवा जे तरुण वर्ग आहे त्यांच्यासाठी हे शेअर करेन की वाय पार्ट आणि हाऊ पार्ट म्हणजे काय. तर मी आयुष्य कसं जगणार आहे याचं उत्तर, आणि मी आयुष्य कशासाठी जगणार आहे याचं उत्तर. ह्याचं दोन्हींचं उत्तर तरुण पिढीकडे असायला पाहिजे आणि त्यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इट्स अ व्हेरी टॉर्चर किंवा इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फेज टू नो आन्सर्स टू बोथ. जनरली सगळी जे मंडळी असतात ते हाऊ या पार्टकडे जातात. म्हणजे मी इंजिनिअरिंग होईल, मग मी नोकरी करेन, मग मी घर बांधेन, मग माझं जीवन मी कसं जगेन याच्यावर भर असतो. मग बेटर पे चेक, बेटर पोझिशन, बेटर कार, बेटर हाऊस, बेटर वेकेशन अँड सो ऑन अँड सो फोर्थ. पण हा हाऊ पार्ट झाला आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देर इज नो डाऊट अबाउट इट. पण वाय पार्ट, मी का जगतोय याचंही उत्तर प्रत्येक व्यक्तीकडे असणं भाग आहे किंवा आवश्यक आहे जर त्याला बॅलन्स्ड जीवन जगायचं असेल तर. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यांना व्हाय पार्ट कळतो की जे स्वतःला एखाद्या कलेमध्ये म्हणा किंवा एखाद्या कॉज साठी म्हणा किंवा एखाद्या अशा मोठ्या ह्याच्यासाठी स्वतःला झोकून देतात, तर बऱ्याच वेळेला मला असं लक्षात आलं की त्यांचं हाऊ या पार्टकडे दुर्लक्ष होतं. मग त्यांचे जे कुटुंबीय असतात त्यांचे जे डिसिजन्स असतात त्याच्यामुळे अफेक्टेड होतात आणि मग घरात कौटुंबिक आर्थिक चणचण असते, ताणतणाव होतात. याचं कारण की पुन्हा हाऊ या पार्टकडे कमी लक्ष दिलं जातं. तर मला असं वाटतं की कुठल्याही तरुणाला, आणि ते मार्ग जसजसं आपण विचार करत जातो तसे तसे आपल्याकडे समोर उपलब्ध होत जातात, ओपन होत जातात. त्यामुळे
कुठल्याही व्यक्तीला, आणि एज कॅन बी एनिथिंग, एज इज नॉट बार. म्हणजे हे मी तरुण व्यक्तीसाठी सांगतोय अशातला भाग नाही, मी कोणाला सांगतोय अशातलाही भाग नाही, कारण मी कोणाला सांगण्या इतका काही फार मोठा व्यक्ती नव्हे. पण मला जे जाणवलेलं आहे ते मी शेअर करतोय, की मला कुठल्या गोष्टींनी दिशा मिळाली, की हाऊ पार्ट पण सांभाळ, ज्याला म्हणतात ना प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथासांग दोन्हीकडे. तर तसं ते दोन्ही यथासांग असणं फार आवश्यक आहे, की पैसे पण मिळवणं जितकं आवश्यक आहे तितकं पैसे आपण का मिळवतो हेही माहिती असणं आवश्यक आहे. आणि दोन्हीचं जर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आय थिंक इट इज मोर बॅलन्स्ड लाईफ इन माय ओपिनियन, अँड दॅट्स व्हॉट आय फील पर्सनली फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. सुंदर. रसिको हे एक ध्येय वेडा, स्वप्नाळू, साहित्यावर आणि सृजनशील जगण्यावर मनापासून प्रेम करणारा राजेंद्र वैशंपायन. आपण लहानपणापासून ऐकतो रसिको हो, की एकाच वेळी एकच गोष्ट करायची म्हणजे आपल्याला यश मिळतं, आपण जास्ती फोकस राहतो. पण व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, हार्मोनियम वादक, गझलाकार, कवी, कॉम्पोजर, अरेंजर, लेखक, तबला वादक, जमले मी खरंच जमले एवढं सगळं बोलता बोलता. पण ह्या अशा अनेक भूमिका राजेंद्र फार यशस्वीपणे पार पाडतोय रसिको हो. आणि ऍक्च्युली माझा मित्र म्हणून ह्याचं एक सिक्रेट आज मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करायला मला आवडेल, की हा खूप छान गातो. तर राजेंद्र, या कार्यक्रमाचा, या शुभारंभाचा एवढं खूप छान मुलाखत दिलीस तू आम्हाला आणि तुझा वेळ दिला त्याबद्दल आभार. पण तुझे गाणे घेऊन जाऊ देत प्लीज. मी तुला म्हटलं तसं की मी गायक नाही, मी गायन शिकलेलो नाही, किंवा माझा आवाज त्या ज्या पद्धतीने गायक तयार करतात तसा केलेला नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, पण जे आहे ते आम्ही गोड मानून घेऊ. त्यामुळे गाणं म्हणणं जरा थोडस मला दडपण येतं. पण ठीक आहे, तुमच्या ह्याला मान द्यायचा, आणि विशेषतः आता एवढी बालमैत्रीण रिक्वेस्ट करते, अर्थात दीप्तीजी आहेतच, पण बालमैत्रीण हे करते आणि आठवण काढते की शाळेमध्ये सुद्धा आम्ही असे काही कॉम्पिटिशन किंवा गाणं वगैरे म्हणायचो, तर त्याला मान देऊन एक. आणि एनिवे आपण शेवटी आलोय, तर अभिषेकांची जी कैवल्याच्या चांदण्याला जी गझल आहे, सॉरी जे भजन आहे भैरवीतलं, ते म्हणण्याचा प्रयत्न करतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, मी गायक नाही, माझा आवाज गाण्यासाठी तयार केलेला नाही, पण जे काही सुचेल ते किंवा जसं येईल तसं म्हणणार आहे. जस्ट पल्लवी, तुझ्या आग्रहाला मान म्हणून. थँक्यू. एक मिनिट हा, मी जरा एक जस्ट तानपुरा जर असला तर जरा सुराचं सपोर्ट मिळतो. एक मिनिट हा. एक सेकंड, हे चालत नाही आहे. एक मिनिट, जस्ट गिव्ह अ मिनिट, एकच मिनिट हा. हो हो. नंतर काय, जरा स्वराची थोडासा सपोर्ट असला की जरा बरं गाण्याची शक्यता आहे, म्हणून स्वर येतो ऐकू? हो.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. बालवै खेळी रमलो, बालवै खेळी रमलो, तारुण्य नासले, बालवै खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, वृद्धपणी देवाता, दिसे पैल तीर, पैल तीर. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको येर झार, नको ऐहिकाचा नाथा, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार, बडीवार. चंद्रभाहु पांडुरंगा, चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. चराचर पारण्या हो जाहला उशीर, चराचर पारण्या हो जाहला उशीर, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर. चंद्रभाहु पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चतुर रे, भुकेला चतुर रे, भुकेला चतुर. राजेंद्र, कुडोस टू यू. कोण म्हणेल ऐकून तुला गाणं येत नाही? खूप सुरेख, वेगळ्याच माहोल मध्ये नेलंस. हो ना मॅम? ब्रह्मानंद झालाय आणि आत्मानंदही झालाय, काय शब्दच नाहीये. पण श्रोते हो मंडळी, ज्या व्यक्तींना योग्य विचारांची साथ मिळते त्यांना यशाची पायरी चढणे किंवा ध्येयपूर्ती करणं कठीण नसतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले राजेंद्र वैशंपायन.
सर, गाज नक्षत्रांची थोड्या गप्पा, थोड्या कविता या आमच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज झालाय आणि खूप छान सुरुवात झाली आमच्या या उपक्रमाची. तर तुम्हाला पुढील प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा आणि खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचंही मनःपूर्वक आभार आणि विशेषतः पल्लवीचे आभार की गाजच्या कार्यक्रमाअंतर्गत पहिलं पुष्प म्हणून सादर करण्यासाठी तिने मला निवडलं, म्हणून तुमच्या दोघांचेही मनःपूर्वक आभार. दोघींची ही मिळून आयडिया होती आणि आमच्या दीप्ती मॅम सतत अशा अष्टपैलू लोकांच्या ह्याच्यातच असतात, शोधात असतात, बिकॉज शी हरसेल्फ इज व्हेरी व्हर्सटाईल. पण तू आलास आणि 4 चांद लावलेस आमच्या कार्यक्रमाला. पुन्हा एकदा तुझे आभार. आणि रसिक हो, आज तुम्ही राजेंद्र वैशंपायनला जाणून घेतलं, तुम्ही त्याला ओळखता, त्याचं नाव तुम्हाला माहितीये समाज माध्यमांमुळे, पण आज तुम्ही त्याला जाणलत. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुमचा गाजवर लोभ आहे तो कायम ठेवा रसिक हो. धन्यवाद.